सहलीला 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 जायचा जायचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला मन बेफिकीर चाललो वाटेला सहलीला जायाचा जायाचा सहलीला टेस्ट आहे काय व खाऊन नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आजची बाईक राईड आहे आपली निगा रोड ते महाबलेश्वर. तर आता आपण आहोत पनवेलच्या इकडनं जो मेन आपण टर्न घेतो तिथे आहोत. गेल्या टायमाला पण इथेच थांबलो होतो, दापोलीला गेलेलो तेव्हा मी दाखवतो तुम्हाला. तिथे थांबलो होतो. आता आपण पुढे जरा पहिलं नाश्ता केला. 8 वाजता आपण पनवेलला पोहोचलो होतो. तर नाश्ता करण्यामध्ये मग कॅम्पला लॅट्रिन आली, हे सगळं वॉशरूम करण्यामध्ये 1 तास आपला इकडे गेलाय. इकडनं अजून 4 तासची जर्नी दाखवत आहे. 183 किलोमीटर आहे महाबलेश्वर इकडनं. तर कॅम्प आपले गेल्या टायमाला त्याने चीज बॉल घेतली होती इकडनं, ते घेतोय. आल्यावरती आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. चला. सहलीला जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला मन बेफिकीर चाललो वाटेला सहलीला जायाचा जायाचा सहलीला रस्त्यावर स्वप्न नाचती, झाडांची सावली गोष्टी सांगती, टपरीचा चहा धोरातली गोडी, थकवा विसरतो चालते गमत थोडी. नदीच्या काठी थांबले क्षण, पाण्यात आरसा दिसतो आपलाच मन. फोटो नाहीत ह्या आठवणी. चॅमने इकडे घेतलाय आईस्क्रीम. तर मित्रांनो, सामने तुम्हाला दिसतोय ना, ते मानगाव एसटी डेपो आहे. काय बेटा? कुकीज अँड क्रीम वाला आईस्क्रीम. तर चला करूया आपली जर्नी स्टार्ट आता. परत ओल्ड खूप होत आहेत थोडे असे. ऍक्च्युली मानगावला ट्रॅफिक होती, तर बोललो थांबूया, पाणी बिणी घेऊया, पिऊया आणि निघूया. तर एसटी डेपो आपली बाईक तिथे काही ठेवली आहे, तिथेच उभी आहे. जाऊया. आईस्क्रीम घ्यायला थांबलेला, ट्रॅफिक भरपूर आहे, निघूया. चला. सहलीला जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा तुम्ही हायवे वर राहिलं. आता आपण इकडनं जस्ट लेफ्ट घेतलंय आणि आता हा 40 किलोमीटरचा घाटच असणार आहे. डायरेक्ट भेटूया महाबलेश्वरला आता. चला. जायाचा सहलीला वळणावळणाच्या रस्त्यावर स्वप्न नाचती, झाडांची सावली गोष्टी सांगती, टपरीचा चहा धोरातली गोडी, थकवा विसरतो चालते गमत थोडी. नदीच्या काठी थांबले क्षण, पाण्यात आरसा दिसतो आपलाच मन. फोटो नाहीत ह्या आठवणी, उरतात सोबत जन्मोजन्मी. ना वेळेचं बंधन, घड्याळाचा रागाज, प्रत्येक पाऊल स्वतःचाच भाग. पैसे थोडे पण मन भरलेलं, सहलीत जगणं खरं जगलेलं. सहलीला जायाचा जायाचा सहलीला हे मन बेफिकीर चाललो वाटेला.
तर मित्रांनो अराउंड 1:30 वाजता आपण महाबळेश्वरला पोहोचलो. ऍक्च्युली लवकर पोहोचलो असतो, पण हा जो घाट आहे ना कोल्हापूरवरनं जसा लेफ्ट घेतो 40 किलोमीटरचा, 1.25 तास लागला पुरा वर चढून यायला. तर आता काहीतरी जेवायला चाललो आहेत, मग आपण पॉइंट्स फिरूया. चला. तर हा महाबळेश्वर मार्केट एरिया आहे. इकडेच आपण आता नॉनव्हेज हॉटेल बघूया आणि जेवण घेऊया. येण्याच्या चालतोय. बाईक घेणार होतो ते बोलतात की आताच बाईकवर आलो तर कंटाळा आलाय बोलतात, तर थोडा रेस्ट दिली बाईकला पण आपण. आणि बघूया आता इथे कुठे नॉनव्हेज भेटतोय आपल्याला. आणि मस्त ऊन आहे आता सध्या, घरात मस्त दिसतं. तर पहिलं आपल्याला सांगितलंय सागर हॉटेल, बघूया तिथे जाऊन जेवूया. फिरल्याच्या नंतर आम्हाला 1-2 नॉनव्हेज हॉटेल भेटले. बाजूला शेरे पंजाब आहे आणि हा नुक्कड आहे. तर तिकडे आलोय. काय खाणार आहेस तू? चिकन नगेट्स. लीना तू काय खाणार आहेस? चिकन हा ठीक आहे. जेवण आलेलं आहे आपलं. नुक्कड स्पेशल चिकन ग्रेव्ही आणि नान खातोय. सॅमने चिकन नगेट्स खाऊन झालेलं आहे. तर फटाफट जेवूया आणि पॉईंट खेळायला जाऊया. चला. पण सॅम्पला इकडे स्ट्रॉबेरी टेस्ट करायची आहे, तर स्ट्रॉबेरी मिल्कशेक घेतोय. स्ट्रॉबेरी फ्रेश स्ट्रॉबेरी क्रीम 150 आहे आणि फ्रेश स्ट्रॉबेरी ज्यूस 100 रुपीज. तुला काय पाहिजे? खाऊया आणि हॉटेलवर जाऊया, थोडासा रेस्ट करूया आणि मग पॉइंट्स फिरायला जाऊया. चला. ना तुला काय करायचंय? टाक. बघूया छान टाकतोय. असती अरे गेले 150 रुपीज. चॅम्प जमा कर. पुढे कर. टी शर्ट पुढे कर. टी शर्ट पुढे कर. अजून कर. अशी करतात बघ. घे घे घे. अजून देतायत घे. घे 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 घे. जमा कर. इथे मुलांना खूप आवडतात. ते आता ॲम्बोच्या अजून एक गेम आहे. ते बोलतात बांधतात आणि मग चॉकलेटच्या त्या वेल मध्ये टाकून जेवढे चॉकलेट आपण काढू शकतो ते आपले होतात. ते बघूया. इकडला खाली जायला सांगतात. तो विचारतो. बघूया इकडे आहे वाटतं. हो दाखव. हो व्हेरी नाईस. चल आतमध्ये खाली जाऊया. बघा चला या. इकडे गर्दी वाटते. इकडे ना असं हे सगळं टेस्ट करायला भेटतं फ्री मध्ये. आवडलं तर नंतर घ्यायचं असतं, पण जेवढं पण टेस्ट करायला देतात सगळं खाऊया आपण. तेव्हा तेव्हा इकडे आहे काय? हे बघ हे आहे ते. बघूया तू. सेकंड राऊंड साठी चाललाय आता. दातार जवा कर. हा सरी तर चला. मॅप्रो गार्डन मधनं एवढंच. आता आपण निघूया इकडनं. बघूया जवळपासचे जे पॉइंट्स आहेत ते कव्हर करूया आणि मग हॉटेलवर जाऊया. चला. हॅपी चॅम खूप झाला ना. चला चॅम तर हॅपी ना. बस झाला. तेवढंच पाहिजे होतं. तर हा एक पॉइंट आहे. वेण्णा लेक बोट क्लब. चला आतमध्ये जाऊन बघूया काय आहे ते. चल बेटा ये.
काय बोलणार, एवढा कचरा आलाय ना, एकदम कचरा आहे कचरा इकडे, त्याच्यात पण मरतायत सगळीजण. तर मित्रांनो डिनरसाठी खाली आलेलो आहे, तर मार्केट दाखवतोय तुम्हाला. चला चला जाऊन मारू पुढं. चपलाचे शूज मस्त आहेत आणि शोपीस असतात ना घरी लावायला, ते चांगलं आहे सगळे. शोपीस पण मस्त क्राऊड दाखवतो. हॉटेल आहे ना, इथे जेवलो होतो आणि एक राऊंड मारून आहे आपण. अक्षरशः लाईन मध्ये उभे आहे सगळीजण आपल्याकडे, आणि नॉनव्हेज हॉटेलला पण नाही इकडे. तुझं शोपीस 120 स्ट्रॉबेरी आहे ते. नॉनव्हेजचा कोण नाही मला. नॉनव्हेजसाठी गर्दी आहे, जरा बघून चांगलं वाटलं. तंदुरी आणि सगळं लावलेलं आहे. शूज चपलांचे मस्त लावले ना ते. तर असंच पुरा मार्केट आहे, त्याचं पुढे जात नाही आपण, पाठी जाऊया परत. तर असंच मार्केट आहे, पुरं भरलेलं आहे. तर आता जाऊया आणि जेवूया आपण. चला इकडनं आहे बघा, दरी पॉइंटचं पुरा व्ह्यू दिसतोय बघा. खाली बघा किती आहे. सहलीला 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 जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा सहलीला सहलीला जायाचा सहलीला मन बेफिकीरचा सहलीला जायाचा सहलीला. तर ट्रॅकिंगचा प्रवास चालू झालेला आहे. हा बघा, हे व्हॅली सगळे असेच दिसतात. असंच डोंगराला जर असं एलिफंटचं शेप आलेला आहे, तर त्याला एलिफंट हेड पॉइंट दिलेलं आहे. तर सगळ्याकडनं तुम्हाला तसं बघायला गेलं तर हे व्हॅली असेच दिसतात. सेम माथेरानला कसे सगळे डिफरंट जागांनी जाऊन पॉइंट दिले नाव, तसं इथे पण आहे. पण इथे जरा
छान वाटतंय. वातावरण एकदम थंड चिल्ड आहे. सेमच आहे तसं बघा. चला तर तुझा प्रवास सुरू करूया. तिकडे बघ. तर मित्रांनो आता जस्ट आपण महाबळेश्वरवरनं खाली उतरलो घाटावरनं. तिथे कोल्हापूर बस डेपो आहे आणि इकडे आपलं मुंबई गोवा हायवे. अक्षरशः पूर्वी हालत खराब होते. पुरा रोड जमतोय तर धुळी मोठी पुरी. 1.5 तास लागला आपल्याला घाट उतरायला पुरा. 1:15 झालाय. बघा घरी किती वाजता पोचतो ते. चहा पाणी लिना बसलाय विचारा कारण काय होते. घाट खूपच खराब आहे. तर चला पुढची जर्नी स्टार्ट करूया. तर मित्रांनो लंच वगैरे घेतलेलं आहे आम्ही. इकडेच महाडच्या जरा पुढे नीलकमल हॉटेल आहे सी बेसिंग. चांगलं आवडलं म्हणून आम्ही इथेच थांबलोय. तेव्हा इकडे मस्त सी बेसिंग हवा होते. जरा बाईकचा थकवा घालवण्यासाठी ते बसलेलं आहे. तसं बेड खूप आहे इकडे. ऑर्डर यायला पण टाइम लागणार आहे पण बोललो चला थांबूया आरामात निघूया. 2 वाजले आहेत अजून 5 तास दाखवतो इकडनं. मग आता 7-8 वाजतील घरी जायपर्यंत. चला जेवून घेऊया. तर मित्रांनो पोहोचलो आपण पनवेलला. पनवेलला आल्यावर आपण मॅन्डेटरी स्टॉप इथे घेतो. सकाळी ते बघा सामने आहे ना शिवसागर स्वीट्स तिथे थांबतो. मी पण आपण घरात नाही निघालो आणि परत रिटर्न जर्नी आपली कोकणांना कुठला पण असू दे आपण इकडे थांबतो ओम श्री साई स्नॅक्स करून. तर इकडनं आता ऑलमोस्ट 43 किलोमीटर आहे. आपण वाया मुंबई जाऊया. ठाण्याने जात. ठाण्याने लास्ट 2-3 वेळा आपण गेलेलो. खूप ट्रॅफिक मध्ये अटकायला झालेला. आता मुंबई थ्रू जाऊया. 2 तास तर दाखवतात आहेत. बघा किती वाजेपर्यंत पोहोचतो. तर आता 7:30 झाले. अराउंड 6:30 झाले. 8 वाजेपर्यंत पोहोचू आपण असं वाटतं. 8 वाजेपर्यंत टार्गेट करूया. चला तर मित्रांनो पोचलो आता दहिसरला. ऍक्च्युली दहिसरला मी थांबलो कारण की भेगाचं हेअरकट करायचं आहे. कारण की भेगाच्या टीचरनी बोललं होतं जर हेअरकट नाही केलं तर त्याला प्रिन्सिपलच्या कॅबिन मध्ये नेणार. तर आता आम्ही महाबळेश्वरला घरी नाही गेलो दहिसरला थांबलो कारण की आज सोमवार आहे तर मोस्टली आमच्या इकडचे सगळे सलून बंद असतात. तर दहिसरला आता भेगाचा हेअरकट करतोय आणि घरी जाणार आहोत. तर मित्रांनो हा तुम्हाला ब्लॉग आवडलाच या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं. आता 3 वर्षापासून 10,000 वरतीच आहे पुढेच जात नाही. तर सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नव्या बाईक राईड मध्ये. टिल देन देवा काळजी. सहलीला जायाचा सहलीला